पाटाकडील तालीम मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा 2-0 गोलने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला. पूर्वार्ध सामन्याच्या 5व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकरच्या पासवर यशराज कांबळे याने गोल करत पाटाकडील संघास 1-0 गोलची आघाडी मिळवून दिली. यानंतर गोलची परतफेड करण्यासाठी प्रॅक्टिसकडून गोलसाठी जोरदार चढ्या केल्या. सामन्याच्या 40व्या मिनिटाला ओंकार मोरेच्या पासवर आमीन काझीरने गोल करत पाटाकडील संघाने 2-0 गोलची आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत सामना पाटाकडील संघ 2-0 गोलने आघाडीवर राहिला. उत्तरार्धात प्रॅक्टिस क्लबने गोलची परतफेड करण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. प्रॅक्टिसच्या सुजित एस, सूरज जाधव, साहिल डाकवे, सचिन गायकवाड, अजिंक्य नलवडे यांनी पाटाकडीलच्या बचाव फळीवर वारंवार चढ्या केल्या. अजिंक्य नलवडेला गोल करण्याच्या 2 सुवर्ण संधी मिळाल्या होत्या, मात्र गोल करता आला नाही. सागर चिलेने मारलेला एक जबरदस्त फटका पाटाकडीलचा गोलरक्षक अमर गवळीने अत्यंत चपळाईने रोखला. पाटाकडीलकडून नबी खान, रोमारियो, ऋषिकेश मेथे पाटील, प्रतीक बदामे आणि अक्षय पायमल यांनी उत्कृष्ट खेळ केला. संपूर्ण वेळेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा गोल करता न आल्याने हा सामना पाटाकडील तालीम मंडळाने 2-0 गोलने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उद्या या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना हा खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात दुपारी 4 वाजता होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाझ अत्तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.